नमस्कार, माझे नाव अर्चना। तर आज आपण मस्त असं पक्ष्यांचं घरटं कसं बनवायचं, ते पक्ष्यांचं घरटं म्हणजे असं नाही आहे, खाण्याचं पक्ष्यांचं घरटं बनवणार आहोत। तर ते दिसायलाच सुद्धा छान आहे आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतं। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आम्ही अशा पद्धतीने 3 बटाटे घेतलेले आहेत, ते अशा पद्धतीने स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहे। तर यामध्ये आपल्याला 1 कांदा टाकायचा आहे, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पनीर। तर अशा पद्धतीने पनीर मी कुस करून टाकत आहे। यामध्ये टाकायचं आहे मीठ, त्याचबरोबर चाट मसाला टाकायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जिरे पावडर, लाल तिखट आणि आमचूर पावडर, त्याचबरोबर हळद आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हे आपल्याला छान मिक्स करून एक गोळा करून घ्यायचा आहे। तर याचं वरचं कोटिंग करण्यासाठी आपण काय करायचं आहे, एक स्लरी तयार करायची आहे। तर 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। एक स्लरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवरची, त्याच्यामुळे काय वरचं कोटिंग आपलं कुरकुरीत होईल। आता आपल्याला हे घरट्याचे बॉल तयार करायचे आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीने पनीर कुस्करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काळे मिरे पावडर टाकायची आहे। काळे मिरे पावडरनं काय होतं, या बॉलला छान टेस्ट येते आणि मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। आणि हे पनीर आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याला असं छान बाइंडिंग येत नाही। तर यामध्ये 1 चमचाभर आपल्याला कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकायचं आहे आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला याचा छान असा स्मूथ गोळा तयार होईल। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मी मळून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचे हे छोटे छोटे तुम्ही बघू शकता हे गोळे करून घेणार आहे मी। तुम्ही याला छान मळून घ्या, तरच तुमचे हे गोळे छान मस्त येतील। तर अशा पद्धतीने हे मी गोळे सर्व करून घेतलेले आहेत। आता या मी जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केलेली आहे, यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण वरचं कोटिंगला थोडं टेस्ट छान येते। तर आता आपल्याला काय करायचं, हाताला तेल लावून जे आपण बटाट्याचं डव तयार करून घेतलेलं आहे, तर अशा पद्धतीने जसं घरटं असतं ना, त्या पद्धतीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि हे घरटं आपण जे केलेलं आहे ते उलटं ठेवायचं आहे आपल्याला। त्याच्यामुळं काय होतं, जो आकार आहे ना आपला असा पसरट होत नाही, हाही असा घरट्यासारखा राहतो। अशा पद्धतीने हे सर्व मी करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे असे उलटे मी ठेवलेले आहेत, कारण का ह्यांचा आकार ना चेंज होत नाही, म्हणून मी हे उलटे ठेवले होते। तर तुम्ही करून झाल्यानंतर याला उलटे ठेवा, म्हणजे कसं यांचा आकार चेंज होत नाही। आता मी या शेवया घेतलेल्या आहेत, ज्या आपण खिरीला वगैरे घेतो ना त्या, आणि घरटं कसं असं काटेरी दिसल्यासारखं दिसतं, म्हणून मी या शेवया घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने हे आपल्याला ह्याचं परत जर आकार चेंज झाला असेल तर अशा पद्धतीने या आकाराला देऊन घ्यायचा आहे घरट्यासारखा। आणि हे परत आपल्याला ठेवताना उलटंच ठेवायचं आहे, कारण याचा आकार आहे तसा घरट्यासारखा राहतो। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे थोडंसं वळवून घेत आहे, म्हणजे याला आकार देऊन घेत आहे आणि हे परत असं उलटं ठेवून घेत आहे। तर हे सर्व मी करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता आकार किती छान आलेला आहे। तर आता हे पनीरचे बॉल आपण छान असे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता हे असे मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पनीरचे बॉल तळून घेतलेले आहे, त्याला काढून घ्यायचं आहे आता। आणि आता आपल्याला हे जे आपण घरटे तयार करून घेतलेले आहेत ते तळायचे आहेत। तर तुम्ही हे अशा पद्धतीने मी घरटे तळून घेत आहे, पण तुम्ही टाकताना हे जे आपण तयार करून घेतलेले घरटे आहेत ना, ते टाकताना उलटे टाका, म्हणजे कसं काय होतं, म्हणजे याचा आकार चेंज होणार नाही। पण मी काय केलं, एकदम हे सरळ टाकले, त्याच्यामुळं हा आकार आलेला नाही। आता दुसरं टाकताना मी तुम्हाला दाखवते, हे अशा पद्धतीने मी उलटा टाकलेला आहे, त्याच्यामुळं कसं हा छान असा घरट्यासारखा वाटीसारखा आकार राहतो, म्हणून तुम्ही टाकताना उलट्या पद्धतीने टाका। तर अशा पद्धतीने हे सर्व जे आपण घरटे आहेत ना ते तळून घेतलेले आहेत आणि एका जाळीवर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यातलं तेल सगळं खाली निथरेल, म्हणजे हे होईल। तर अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले घरटे तयार झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, यांच्यामध्ये सॉस टाकायचं आहे, म्हणजे कसं टेस्ट छान लागते। तर अशा पद्धतीने हे सॉस टाकलेले आहेत, जे बॉल आपण केलेले आहेत पनीरचे, ते सुद्धा खूप छान लागतात टेस्टला। तर अशा पद्धतीने हे
अशा पद्धतीने अंडी म्हणून याचा वापर करायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने याचा आपण वापर केलेला आहे आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर एका घरट्यामध्ये माझे म्हणजे जे पनीरचे बॉल्स होते ते कमी पडले, तर मी यामध्ये काय करणार आहे, जे तुम्ही मेयोनीज आहे ना, तर मेयोनीजसुद्धा ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मी मेयोनीज टाकलेला आहे. तर हे असे मस्त असे पक्ष्यांचे घरटे तयार झालेले आहे. हे खायलासुद्धा खूप भन्नाट लागतात, टेस्टला पण खूप भारी लागतात. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान होते, मस्तच होते. तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.